2019 मध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीची मला उमेदवारी दिली होती। त्यावेळेला कमी वेळ असतानाही आपण आपल्याला जमेल तेवढी मेहनत केली, परंतु या काँग्रेसवाल्यांनी बी टीम सी टीमचा आरोप लावला, मुस्लिम समाजाची ओबीसी समाजाची दिशाभूल केली आणि त्या दिशाभूलमुळे आपल्या हक्काचं मतदान, आपल्या अधिकाराचं मतदान, आपल्या समाज घटकांचं मतदान आपल्याला मिळू दिलं नव्हता। यंदा आपण पूर्ण ताकदीने मैदानात उतरलो आहोत। कोणी भी आलं तरी लढायला तैयार आहोत। कौन आता है आ जाओ, हम लड़ने के लिए तैयार है। अरे अब सिर्फ लड़ने के नहीं तो लड़कर जीतने के लिए तैयार है। जब किसी चीज को शिद्दत से चाहते हैं पूरी कायनात उसको कामयाब बनाने में लग जाती है। देखो नजर उठाकर खुदा की कुदरत को, आज नांदेड़ दक्षिण की बहार को देख लो, आज नांदेड़ दक्षिण की फिजा को देख लो। अब अगर कोई जीतेगा तो आदरणीय बाला साहेब आंबेडकर का सिपाही जीतेगा, सैनिक जीतेगा, वंचित का उम्मीदवार जीतेगा। ये घोषणा यहाँ पे मैं करता हूँ। आपको पूछते थे तुम्हारे पास ओबीसी किधर है, तुम्हारे पास मुसलमान किधर है? ले मुसलमानों की यादी आपके मौजूदगी में इस धने गांव के खूंखार और बहादुर कार्यकर्ता, बहादुर नेताओं का प्रवेश आदरणीय सुजात दादा के हाथों इसी मंच के ऊपर हो रहा है। आपल्या सर्वांना इकडची परिस्थिती माहिती, सगळे एकजुटीने आपल्याला बदनाम करायला येतात। सगळे म्हणतात की काँग्रेस भाजपला हरवू शकते, पण आपण जर परिस्थिती बघितली तर आपल्याला दिसेल की जिकडे जिकडे वंचित बहुजन आघाडी निवडून येऊ शकत होती, जिकडे जिकडे वंचित बहुजन आघाडी भाजपला हरवू शकत होती, तिकडे तिकडे काँग्रेसनी भाजपला पूरक राजकारण केलेलं आहे। आपण बघा की इकडच्या मीडिया हाऊस, इकडचे विचारवंत हे सगळी लोक वंचितला बदनाम करायला निघालेली आहेत। वंचितला वरती नावं ठेवतात आणि वंचितच्या कार्यकर्त्यांना, वंचितच्या मतदारांना सुद्धा बदनाम करायला थांबत नाही ती लोक। आपण इकडच्या प्रस्थापितांना, काँग्रेसच्या लोकांना प्रश्न विचारले तरी लोक म्हणतात की तुम्ही आमच्या नेत्यांना, तुम्ही आमच्या लोकांना अंगावरती येऊन ट्रोलिंग करता। पण आता बाबासाहेबांनी संविधानामध्ये, लोकशाहीमध्ये अधिकार दिला होता आपल्याला प्रश्न विचारायचा, आणि इकडच्या प्रत्येक नेत्याला, प्रत्येक प्रस्थापिताला आपण ठामपणे लोकशाहीप्रमाणे प्रश्न विचारू। आणि काय प्रश्न विचारू की काँग्रेसनी लोकशाही वाचवू, संविधान वाचवू हा नारा देऊन इकडच्या दलितांचे, मुसलमानांचे, आदिवासींचे, वंचितांचे, बहुजनांची मतं घेतली। मग ह्यांचे प्रश्न मांडायला होते तेव्हा काँग्रेस गायब का झाली? जेव्हा भाजपनी आरक्षण रद्द करायचा राडा काढला तेव्हा काँग्रेसचे नेते सभागृहातून पळून का गेले? जेव्हा एनआरसी सीएचा मुद्दा आला तेव्हा राष्ट्रवादीचे नेते संसदेतून पळून का गेले? शिवसेना काँग्रेस बरोबर गेली म्हणून मोठ्या संख्येने मुसलमान बांधवांनी शिवसेनेला सुद्धा मतदान केलं। पण हेच शिवसेनेचे निवडून आलेले खासदार आणि आमदार वक्फ बोर्डाच्या मुद्द्यावरती सभागृहातून, संसदेतून पळून का जातात? लोकशाही वाचवायची, संविधान टिकवून ठेवायचं, मुसलमानांच्या पाठरक्षण करायचं, या मुद्द्यावरनं काँग्रेसनी मतदान केलं होतं। 1 महिना नाही झाला जम्मू काश्मीरच्या निवडणुकीला, आणि आपल्याला माहितीये काँग्रेसनी कोणाला तिकीट दिलं होतं जम्मू काश्मीर मध्ये? लाला चौधरी माहिती आहेत का आपल्याला? माहितीये इकडे कोणाला लाला चौधरी? नाही। आपल्याला आसिफा आठवतीये? आसिफाचा आपण वाचलेलं आठवतंय? काश्मीर मधली एक चिमुरडी होती 4 वर्षाची, जिला अगवा करून बऱ्याच लोकांनी तिच्यावरती बलात्कार केला आणि तिला जीवे ठार मारण्यात आलं। आठवतोय? आपण सर्वांनी त्याच्यासाठी मोर्चे काढले होते। तर आता ह्या आसिफाच्या ज्या बलात्कारी होते त्या बलात्काऱ्यांना जेलमधनं बाहेर काढणाऱ्या, त्या बलात्कारांचा सत्कार करणाऱ्या आणि त्या बलात्कारांचा पाठराखण करणारा हा लाला चौधरी होता, भाजपचा नेता, जो रातोरात काँग्रेसमध्ये जातो आणि काँग्रेस त्याला तिकीट सुद्धा देतं।
तुम्ही मला सांगा, एका मुसलमान चिमुरडीच्या बलात्कार करणाऱ्यांचा सत्कार करणारा हा संविधान वाचू शकतो? लोकशाही वाचू शकतो का? आणि ह्या प्रस्थापितांचं इकडे असंच चालणार आहे. हे एका बाजूला मक्तेदारी राबवणार, प्रस्थापितांचंच राजकारण उभं करणार, आणि इकडे वेगवेगळे चेहरे, वेगवेगळे भोवरे, वेगवेगळे बाणकुळं उभी करणार वंचितला बदनाम करायला. पण तुमच्या सर्वांसमोर उघडीच पडेल की जे विचारवंत वंचितवरती टीका करत होते, जे विचारवंत वंचितला बदनाम करू इच्छित होते, त्यांना जेव्हा फंडिंग मिळतं, तेव्हा ज्यांना विधान परिषदा मिळतात, यशवंतराव चव्हाण बोर्डवरती जेव्हा त्यांना ट्रस्टीशिप मिळते, किंवा त्यांना संशोधनासाठी फंडिंग मिळतं, शिक्षण सम्राटांच्या शाळेवरती, कॉलेजेसवरती त्यांना नोकरी मिळते, तेव्हा तुम्हाला कळेल की वंचितला बदनाम करण्याचं पाकिट किती होतं. आणि दुसऱ्या बाजूला आपली ही जनता आहे. आपल्याला कोणी इकडे यायला पैसा दिला होता? आपल्याला कोणी इकडे यायला पैसा दिला होता का? आपण कोणाला जेवण मागितलं होतं? चहा सुद्धा मागितला होता? ही आपली स्वाभिमानी ताकद आहे आंबेडकरवादी चळवळीची. की तुम्ही कितीही ताकद लावा, तुम्ही आम्हाला कितीही बदनाम लावा, तुम्ही आम्हाला कितीही मातीत गाडायचा प्रयत्न करा, इकडच्या प्रस्थापितांना पुरून उरण्याचा इतिहास या आंबेडकरवादींनी दाखवलाय आणि यापुढेही तो आम्ही करत राहू. आणि मित्रांनो, इकडचीच ही बाणकुळं येऊन आपली दिशाभूल करायचा प्रयत्न करतात. हीच लोक येऊन आपल्याच नेत्यांना बदनाम करायचा प्रयत्न करतात. आता हे काँग्रेसचे काही लोक येऊन फिरायला लागतील आणि फारुख सरांना बदनाम करायची मोहीम सुरू करतील. काय चालू करतील कि फारूक सर तो मुसलमान है, मुसलमान अपने को वोट थोड़ी देते, अपन काय को देने का फारूक सर को वोट. चालू झालं की नाही हा प्रकार? आता तुम्ही यांना एक प्रश्न विचारा की ह्यांच्या पक्षाचे जेव्हा प्रस्थापित नेते असतात, जेव्हा काँग्रेसकडनं एका वंचित समूहाच्या नेत्याला उमेदवारी मिळते, तेव्हा तिकडच्या प्रस्थापित लोकांची मतं आपल्या वंचितांना येतात का? नाही. तुम्हाला थोडक्यात उदाहरण देतो. काँग्रेसमधनं नांदेड उत्तरमध्ये उभे आहेत अब्दुल सत्तार. तुम्ही अभ्यास करून बघा, तुम्हीच तपासून बघा या निवडणुकीनंतर की काँग्रेसच्याच मराठ्यांची किती मतं अब्दुल सत्तार भाईंना पडतात आणि तुम्हाला कळेल की काँग्रेस हा किती वंचितांच्या मागे उभा राहतो. आणि दुसऱ्या बाजूला लोक म्हणतात की फारूक सरांना का मतदान करायचं. गेले 5 वर्ष फारूक सरांनी सातत्याने वंचित बहुजन आघाडीची भूमिका घेऊन आपल्या सर्वांसाठी लढत आलेत. जेव्हा इकडे अन्याय अत्याचार होतो, जेव्हा कोणावर कोणतंही संकट येतं, तेव्हा इकडे वंचितचे कार्यकर्ते धावून येतात. आणि फारूक सर मुसलमानांचे नेते आहेत, ह्याच्याबद्दल दुमत कोणाचंच नाही. पण ते आज गेले 5 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीचा धुराळा नांदेडमध्ये सांभाळतायत, राज्य कार्यकारिणीचं काम सांभाळतायत, ठामपणे मीडियावरती जाऊन, टीव्हीवरती जाऊन, कॅमेरा समोर येऊन परखडपणे वंचित बहुजन आघाडीची भूमिका मांडतात, इकडच्या प्रस्थापितांना पुरून उरतात. आणि ते मुसलमान असले तरी विचारधारांनी आंबेडकरवादी स्वतःला म्हणत बाळासाहेबांची भूमिका स्वीकारत पुढे जातात. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना इकडे एवढंच सांगू इच्छितो, तो है पर फारूक सर सिर्फ मुसलमानों के नेता नहीं, तो वो तमाम वंचितों के नेता है. आणि त्याच पद्धतीने आपण बघितलं तर परत एकदा इकडे वंचितांची मूठ उभी राहायला चालू झालेली आहे. नांदेड उत्तर मध्ये एक तरुण तडफदार आंबेडकर चळवळीचं नेतृत्व प्रशांत दादांच्या स्वरूपाने उभे राहिलेले आहे. नांदेड दक्षिण मध्ये फारूक सर उभे राहिलेले आहेत. नांदेड लोकसभेमध्ये अविनाश दादा भोसीकर उभे राहिलेत. आणि ह्याच पद्धतीने आपण तमाम वंचितांची मूठ बांधून इकडे चाललोय, कारण आपल्याला इकडच्या प्रस्थापितांची मक्तेदारी कायमची संपवायची मित्रांनो. कारण तुम्ही समजून घ्या परिस्थिती काय.
इकडे मराठ्यांची खानावळ सुरुवात आहे. एक माणूस उठला तर दुसऱ्या पक्षात जातो, तो तिसऱ्या पक्षात जातो. पण यांचा एकच भूमिका असते की पक्ष कोणताही राहू देत, विचारधारा कोणताही राहू देत, सत्ता आपल्या घरात राहायला पाहिजे. तुम्हाला छोटंसं उदाहरण देतो. आपल्याच नांदेडचे एक ज्येष्ठ नेते, लय ज्येष्ठ नेते, तुम्हाला माहिती असतील, ते आधी काँग्रेसमध्ये होते, मग भाजपमध्ये गेले नुकतेच. कोण होते ते? आता मला सांगा, जेव्हा ते काँग्रेसमध्ये होते तेव्हा त्यांनी आंबेडकरवादी संपवण्याचं काम केलं की नाही? आपल्या पोरांवरती खोटे कटले, आंबेडकरवादी नेतृत्व उभं राहायला लागलं की त्याला कोर्ट कचेरीमध्ये अडकवणं, त्याला जेलमध्ये टाकणं, आणि इकडे आंबेडकरवादी चळवळीचं नेतृत्वच उभं राहू द्यायचं नाही, ह्याचा खटाटोप त्यांनी इतकं वर्ष केला. आणि मग ते त्यांचं करून झालं की मग स्वतःची सत्ता, स्वतःची प्रॉपर्टी, स्वतःच्या साखर संस्था, स्वतःच्या शिक्षण संस्था टिकवायला ते रातोरात भाजपमध्ये निघून गेले. आता तुम्ही मला सांगा की जी लोक रातोरात पक्ष बदलतात, स्वतःची प्रॉपर्टी, मालमत्ता टिकून ठेवायला, ते खरंच तुमच्यावर अन्याय अत्याचार झाले तर तुमच्यासाठी उभे राहणार आहेत का? ही लोक खरंच संविधान वाचू शकणार आहेत का? लोकशाही वाचू शकणार आहेत का? नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो, आपल्या सर्वांवरती एकच महत्वाची जबाबदारी राहते की जो आपल्यासाठी लढतो, जो आपल्यासाठी झगडतो, त्याला आपण मतदानाच्या स्वरूपामध्ये ताकद दिली पाहिजे आणि बळ दिला पाहिजे, म्हणजे तोच आपल्या सर्वांसाठी परत येऊन लढेल. आता तुम्ही मला सांगा की जेव्हा आपल्यावरती कोणताही अन्याय अत्याचार होतो, जेव्हा आपल्यावर कोणतंही संकट येतं, तेव्हा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते उभे राहतात की नाही राहत? फारुख सर भूमिका घेतात की नाही घेत? इकडे युवक आघाडीचे कार्यकर्ते ऐका हाकेवरती तुमच्यासाठी येतात की नाही येत? आणि अशा परिस्थितीमध्ये हे आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की जे आपल्यासाठी धावून येतात त्यांनाच आपण मतदान केलं पाहिजे. आणि आपण सर्वांनी बघितलंय की इकडच्या प्रस्थापितांना प्रश्न विचारून फारुख सरांनी काय चित केलंय, आणि हाच आवाज, हेच प्रश्न नांदेडच्या दक्षिणच्या नागरिकांनी सभागृहामध्ये पोचवावे, एवढी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि हे प्रस्थापितांचं राजकारण कसं चालतं, तुम्हाला नांदेडचंच एक छोटं उदाहरण देऊ का? देऊ? आता फारुख सरांच्या विरुद्ध काँग्रेसमधनं कोण उभं आहे? मोहन अंबर्डे. आणि अविनाश दादांच्या विरुद्ध लोकसभेला कोण उभं आहे? कोण कोण? त्यांचा मोठा भाऊ, काय नाव त्यांचं? संतुकराव हंबार्डे. आता तुम्ही यांची गंमत समजून घ्या. धाकटा भाऊ लढतो विधानसभा काँग्रेसमधनं, मोठा भाऊ लढतो लोकसभा भाजपकडनं, म्हणजे आपण येडे. आता मित्रांनो, आपल्याला ह्या सगळ्या भाऊंची, दादांची, काकांची, मामांच्या पाट्या उतरून वंचितांच्या पाट्या लावायची वेळ आली.